आज मी गेलेले रविवारच्या बाजारात. थंय होतो मरणाचो गोंधळ. मी घेतलंय ताजे फडफडीत बांगडे. घरी इलय मस्तपैकी नीट केलंय, त्याका चिरे दिलंय आणि आता छानपैकी मॅरिनेट करतलंय. आता बांगड्यांच्या तुकड्यावर घाला मस्तपैकी मीठ, लाल तिखट, झणझणीत लाल तिखट घाला, कमी करू नका. आणि वरतून घाला थोडीशी हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट टाकली ना, काय बांगडं एकदम भारी लागतं हा. आता घाला कोकमा गूळ. आता तुमच्याकडे कोकमा गूळ नसलो तर चिंच घाला. चिंच आधी भिजत ठेवा आणि त्याचं कोळ काढा आणि मग माशांका लावा, झाला. तर आता हे मासे मस्तपैकी मसाल्यात आपडून थपडून मस्तपैकी मॅरिनेट करून घ्या आणि 10 मिनटं ठेवा. आता हे बांगडे ना कुरकुरीत भाजीचे असतील ना, तर मस्तपैकी तांदळाचं पीठ घ्या, जरासं मसालो घाला, त्यात घाला थोडंसं रवो आणि थोडंसं मीठ, सगळं एकत्र मिक्स करा आणि बांगड्याचे तुकडे एक एक करून त्यात घोळवून घ्या. जास्त थापून थापून लावू नका, नाही तर बेकार लागतले. थोडंसं कोट करा. आता लोखंडाच्या तव्यावर ऐका, लोखंडाच्या तव्यावर मासे भाजायचे. लोखंडाच्या तव्यावर मस्त तेल गरम करा आणि एक एक पीस मस्तपैकी तेलात सोडा. आता हे बांगडे एक एक करून छानपैकी आलटून पालटून भाजून घ्या आणि जास्त मोठं गॅस भगा भगा करून ठेवू नका, नाहीतर बांगडे जळतले. समजला ना? बघा कसे चमचमीत दिसतात ना. आता एक एक मासो पलटून पलटून भाजून घ्या. बघा मसाल्याचं कोट कसं घट्ट बसलो हा. नाही तर थंड तेलात मासे घातलात ना की झाले उघडे ते मासे. मसालो बाजूक आणि मासो बाजूक, मग काय खातालात त्याच्यात फुस. बघा कसं धूर येता माशातून. ह्यो माशाचा वास ना आमच्या घरभर पसरला आणि आमचं मन तर खिडकीतच येऊन बसलो. कधी एकदा मासो खातोय आणि कधी एकदा झोपतोय. तर आता हे मासे बाजू करून घ्या आणि तव्यावरच लावून ठेवा, म्हणजे हे कुरकुरीत होतले. आणि बाकीचे उरलेले सगळे मासे तव्यात घालून घ्या. आता आधी सांगितलंय तसेच जराशी मीडियम गॅसवरच मासे भाजा. करपून टाकू नका, नाही तर तुमकाच खराब लागतले. आता हे मासे टिश्यू पेपरवर काढलंय, म्हणजे असं समजा नकाच मी श्रीमंतच आहे, पण दाखवच असता ना व्हिडिओत म्हणून दाखवलंय. तर आपलं खमंग चमचमीत बांगडो फ्राय तयार असा. मस्तपैकी भातासोबत गरम खाऊ घ्या आणि माझी रेसिपी आवडली तर शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल फॉलो करा. धन्यवाद.